चेंडूवरती चांगला फटका सजवला गेलाय. लॉंग लेगला मात्र चौकार येत असताना पाहायला मिळतो पहिल्याच चेंडूवरती. नक्कीच अंबाडी आणि संघर्ष सावरी या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतला सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर संघर्ष सावरी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. बघ यावेळेला षटकातला दुसरा चेंडू. यावेळेला चांगला फटका सजवला. एक धाव परिपूर्ण केली जाईल. या एकेरीने धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 5 या आकड्यावरती. या वेळेला इथे मात्र आपण जर पाहिलं तर हलकी एज लागली होती परंतु झेल निसटली जाते. डॉट चेंडू. एक मिनिट. पहिला चौका दुसरा डॉट तिसरा ओके. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 5. आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. या एकेरी धावी धावसंख्या मात्र पुढे सरसावली 6 या आकड्यावरती. यावेळेला कमालीचा फटका सजवला क्षेत्ररक्षक आहेत. इथून मात्र आपण जर पाहिलं तर अतिरिक्त उसली घेतली अचानकाने क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून चेंडू निघून गेला चौकारासाठी. इथून मात्र 4 धावा आल्या. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्गावरती जयदीप पाहायला मिळतोय. इथून मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत. इथून जर आपण पाहिलं तर काय कमालीची झेल घेतली गेली आणि फलंदाज इथे मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर जयेश बाद झाला. त्याच्यानंतर नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका लागला तो म्हणजे अंबाडी संघाला. इथून मात्र आपण जर पाहिलं तर
सिंगल परिपूर्ण केली जाईल या एकेरीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावेल 11 या आकड्यावरती. मग यावेळेला पुढचा चेंडू इथे मात्र फलंदाजाची दांडी 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 गुल. फलंदाज बॅक टू द डगआउट अजय. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथून मात्र मोठा झटका लागतोय तो म्हणजे अंबाडी संघाला. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, जयेश बाद झाला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर धीरजाने सिंगल काढून दिली आणि त्यानंतर अजय मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्ग होते जयदीप पाहायला मिळतोय आणि काय कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. इथून मात्र पाहिलं तर 11 धावेवरती 2 महत्वपूर्ण गडी गमावले गेलेत अंबाडी संघाचे. यावेळेला आपण जर पाहिलं तर लावड अपील केली जाते. येस इट्स गॉन. फलंदाज बॅक टू द डगआउट. इथून मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. या वेळेला चांगला फटका सजवला आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ते मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. यावेळेला पुढचा चेंडू इथून मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकाखेर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 13 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते. बघूया येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजून किती धावा जमवल्या जातील. नक्कीच षटक क्रमांक 3 मार्ग गोलंदाजी मार्ग कार्तिक पाहायला मिळतोय. यावेळेला पहिला चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. हा येतोय मॅक्सिमम षटकार. नक्कीच या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोचले 19 या आकड्यावरती. नक्कीच गोलंदाजी मार्ग गोलंदाज कार्तिक पाहायला मिळतोय.
यावेळेला आपण जर पाहिलं तर इथे वाईट चेंडू. बघूया यावेळेला आपण जर पाहिलं तर यावेळेला ही कमालीचा फटका सजवलाय इंटू द गॅप. शतरक्षक पोहोचतोय. एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि या दुहेरी धावे धावसंख्या जर पाहिली तर पुढे 22 22 धावा. बघूया यावेळेला आपण जर पाहिलं तर आता पण 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 9 धावा खर्च करतोय कार्तिक. यावेळेला पुढचा चेंडू इथे मात्र फुल टच चेंडू. नक्कीच पंचांनी नो घोषित केलाय. नो प्लस 1 एकूण 2 धावा आणि हा भीमर चेंडू असेल. नक्कीच आपण जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत जाऊन पोहोचलं 24 धावा. आपण जर विचार केला तर आतापर्यंत 3 गडी मात्र गमावल्यात ते म्हणजेच अंबाडी संघाने. यावेळेला फ्रीटचा चेंडू उघडा डोले पहा नीट. हा आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा मात्र पुरेपूर फायदा घेतला जातोय आणि चेंडूला मात्र आपण जर पाहिलं तर सीमा रेषा पार षटकार. या 6 धावेने धावसंख्या फ्लाय धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 धावांमध्ये. 30 धावा एकूण जमवल्या जातात. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर नो चेंडू, त्यानंतर षटकार. इथून मात्र या वेळेला सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल हा येतोय षटकार. चला तर बोलूया पुन्हा एकदा मॅचची दर्शने. काय कब्बलीची फटकीबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. याही वेळेला आपण जर पाहिलं तर कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. एक धाव परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. इथून जर पाहिलं तर एकेरी धाववरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 37 धावा. नक्कीच एक चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल या षटकातला. आता मात्र स्ट्राईक केला धीरज. याही वेळेला आपण जर पाहिलं तर फाईन लेगला कुठलाही शतरक्षक नाहीये. नक्कीच आपण जर पाहिलं तर या 4 धावा इथे जमवल्या गेल्या. 4 धावे धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 41. नक्कीच आपण जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी असेल. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 41 या आकड्यावरती पाहायला मिळते.
बॉलर नेम सर्व अंबाडी संघाच्या खेळाडूला विनंती असेल की आपल्यासाठी खेळाडू कक्ष उभारला गेलाय, त्या कक्षामध्येच आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला किरण गोलंदाजी मार्ग होती, इथे मात्र संधी चालून आले. बघूया इथून जर पाहिलं तर मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? या दुहेरी धावेची धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल. ती म्हणजे 43, 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 43 धावा. यावेळेला पुढचा चेंडू इथून मारला तर फुल टच चेंडूवरती फुल समाचार घेतला जातोय. हा येतोय लॉंग लेगच्या दिशेने षटकार. नक्कीच आपण जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 49 या आकड्यावरती. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. या वेळेला काय कमालीचा फटका, चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय 6 धावेसाठी षटकार. इथून जर आपण पाहिलं तर धावसंख्या 55 वरती जाऊन पोहोचली. इथे मात्र फलंदाज षटकाराच्या हॅट्रिक वर बघूया यावेळेला षटकाराची हॅट्रिक होईल का? नक्कीच अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल या इनिंग मध्ये. या 3 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील? आतापर्यंत 3 चेंडू पाहिले, 3 चेंडू मध्ये 14 धावा जमवल्या गेल्या. याही वेळेला चेंडूला भिरकावून दिलंय. याही वेळेला येतोय सेम नतीजा षटकार. नक्कीच आपण जर पाहिलं यावेळेला षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथून जर पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण केली गेली आहे आणि एकेरी धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 62, 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये हा हाय स्कोर पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 73 धावा मात्र हाय स्कोर होता. वापस 75 धावा हाय स्कोर होता. आणि त्या सामन्यात उमेश पठाराने मात्र 50 जमवली होती. तसेच सागरने सुद्धा 10 चेंडूमध्ये 48 धावाची खेळी केली होती. चला यापुढे होणारा सामना कमारे संघ आणि उचावली संघ दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. कमारे संघ आणि उचावली संघ. चला घाई करा मैदानाच्या आतमध्ये देखील फलंदाज चला फलंदाज घाई करायचे. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 63, 64 धावांचं आव्हान उभारलं गेलंय.
चला फलंदाज संघर्ष सावर संघ. आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. चौसष्ट धावांचं लक्ष असेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्ग ते अजय पाहायला मिळतो. पहिलाच डॉट चेंडू आलाय. इथून जर पाहिलं तर नक्कीच वाईटची दात मागितली परंतु हा मात्र वाईट चेंडू. वाईट प्लस वन. वाईट प्लस आपण जर पाहिलं तर वन बाउन्स आहे. नक्कीच वाईट आहे हा चेंडू. इथे मात्र एकदा परिपूर्ण केली जाईल. यावेळेला आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न खराबपैकी पाहायला मिळते. इथे मात्र एकदा वेळेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. या दुहेरीने मात्र धाव संख्या पुढे सरसावली जाईल 3 आकडेवरती. बघूया पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर काय कमालीचा चेंडू हाताला गेलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. बघू या वेळेला कम्मालीचा फटका सजवलाय समालोचन कक्षाच्या अभिवादनासाठी. हा येतोय षटकार. 4 चेंडू. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 आकड्यावरती. यावेळेला आपण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. या एकेरी धावसंख्या जर पाहिली तर 10 आकड्यावरती पाहायला मिळते. या वेळेला फटका फसलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र जज करतोय.
इथून मात्र कुठली चुकी नाही, फलंदाज बॅक टू द डगआउट. बॉलर नेम यावेळेला चांगला फटका सजवलाय, चेंडूला भिरकावून दिले 6 धावेसाठी. हा येतोय षटकार. बघा यावेळेला पुढचा चेंडू, इथे मात्र फुल टच चेंडू. नक्कीच नो चेंडू असेल. आपण जर पाहिलं तर त्या साईडला आउटलेग थोडीशी, इथे मात्र चौकार होतो. 9+4 एकूण 5 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर थोडीशी माफी असावी. पहिल्या इनिंग मध्ये 62 धावा उभारल्या गेल्या होत्या आणि 63 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. एकवीस 62 रन पहिली इनिंग. 62 धावा, 63 धावांचं आव्हान असेल. त्यानंतर 3-6 एक सिंगल आणि डॉट धावलेला डॉट दिलाय म्हणून विचारलं. ठीक आहे ठीक आहे. 64 हा काय बोलतो इकडे ना. यावेळेला चांगला फटका सजवलाय, चेंडूला भिरकावून दिलाय 6 धाब्यासाठी. या 6 धाब्याने धावसंख्या लावेल, धावसंख्या जाऊन पोहोचो 27 या आकड्यावरती. नक्कीच 64 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते काय कमालीची फटकेबाजी आतापर्यंत. यावेळेला स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र मिस फिल्डिंग होत असताना 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? नक्कीच इथे जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. यावेळेला पुढचा चेंडू इथे जर पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
या वेळेला काय कमालीचा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा आलाय शिवनेरी रोडखड ब चषकाचा षटकार. बघू यावेळेला पुढचा चेंडू. आपण जर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 या आकड्यावरती. अजूनही या षटकातला एक चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेला लाऊड अपील केली जाते, परंतु नक्कीच आपण जर पाहिलं तर पंच सक्षम आहे, त्यांच्याशी कुठलाही वादविवाद करू नका. पस्तीस 35. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 25. षटकार 9+4. त्यानंतर षटकार 2.6. तुमचा 12वा प्लेअर इथे प्रतिनिधी पाठवा. अंबाडी संघ तुमचा 12वा प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. तुमचा 12वा प्रतिनिधी पाठवायचा. जे का असेल ते इथे येऊन बघा. बॉलर नेम. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिला तर चांगला फटका सजवलाय. इन टू द गॅप. चेंडू जातोय चौकार. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार.
या वेळेला चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय षटकार. म्हणजे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 47 रन जमवल्या गेल्यात. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट इनटू द गॅप. चेंडूला जातोय 4 धावेसाठी. या चौकाराने जर धावसंख्या पाहिजे, धावसंख्या जाऊन पोहोचेल 51 या आकड्यावरती. अजूनही आपण जर पाहिलं तर या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि या 4 चेंडू मध्ये काय कमालीच्या फटकेबाजी. 4 चेंडू मध्ये 16 धावा जमवल्या गेल्या. या वेळेला फलंदाज बॅक टू द डगआउट. इथून मात्र संधी असेल अंबाडी संघाला कमबॅक करण्याची. बघूया. सहा चेंडू 13 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 51 वरती. बॉलर नेम सांगायचं आहे. यावेळेला पहिला चेंडू आपण जर पाहिला तर इथे मात्र येतो हा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल. धावा जाऊन पोहोचतील 55 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू 9 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू 9 धावेची आवश्यकता असेल. या वेळेला बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू. इथून मात्र कुठला संघ कमबॅक करेल.
आता 4-9 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, बघूया. यावेळेला षटकातला तिसरा चेंडू असेल. यावेळेला आपण जर पाहिलं तर कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातो. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? इथून दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. मे तू मध्ये मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पोहोचेल 57. नक्कीच जिथे रन होती तिथे मात्र तुतू मेमे करत होते, परंतु अचूक जर फेकी कलेक्ट केली असती तर इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता. इथून 3 चेंडू 7 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ बाजी मारेल? या वेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथून जर पाहिलं तर चुकी होते, चुकीला माफी नाही. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 59 या आकड्यावरती. बघू यावेळेला पुढचा चेंडू असेल. इथून मात्र आपण जर पाहिलं तर कार्पेटला रोल करतोय चेंडू. इथून एक धाव परिपूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? या एकेरी धावेवरती मात्र समाधान. इथून जर आपण पाहिलं तर एक चेंडू 4 धावेची आवश्यकता. एक चौकार. इथून मात्र सामना आपण जर पाहिलं तर सावरी संघाच्या बाजूने. डॉट चेंडू आला तर अंबाडी संघाच्या बाजूने आणि 3 धावा जर आल्या तर सामना बरोबरी सुटेल आणि इथून आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. काय घडेल या चेंडूवरती? इथून मात्र दोन्ही संघांचे आपण जर पाहिलं तर बघूया कुठला संघ बाजी मारेल इथून पुढच्या फेरीत. इथे मात्र फटका फसलाय. फटका हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? 3 धावा कंप्लीट होतील का? बघूया इथून काय होईल काय नाही. बघूया. इथून मात्र जर आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेला रनआउट. फलंदाज बाद. इथून मात्र संघर्ष सावरी संघाने चांगला संघर्ष केला होता, परंतु आपण जर पाहिलं तर इथून पराभव व्हायला लागेल आणि अंबाडी संघ मात्र ते विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. तिथपर्यंत ऐकूया डीजे.